नमस्कार मित्रांनो. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाखो लाभार्थ्यांसाठी आजची बातमी खूपच आनंदाची ठरू शकते. कारण मे आणि जून महिन्याचे हप्ते एकत्र मिळण्याची मोठी शक्यता आता निर्माण झाली आहे. विधवा महिला, वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर लाभार्थी गेल्या अनेक दिवसांपासून हप्त्याची वाट पाहत आहेत. अशातच सरकारकडून मोठे संकेत मिळत आहेत. सोबतच UDID कार्ड आणि हयातीचा दाखला याबाबतही महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यामुळे ही माहिती प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पहिली मोठी अपडेट, UDID कार्ड आणि 4 महिन्यांची मुदत. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाची आणि तातडीची सूचना. पहा, ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे अजूनही UDID कार्ड म्हणजे अपंगत्वाचं ओळखपत्र नाही, अशा सर्व लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने एक मोठी संधी दिली आहे. तुम्हाला शासनाकडून 4 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या 4 महिन्यांच्या कालावधीत तुम्ही तुमचं UDID कार्ड बनवून घेणं बंधनकारक आहे. तर मित्रांनो, हे तुमच्या फायद्यासाठीच आहे. सध्या तुम्हाला पुढचे 4 महिने लाभ मिळत राहील. पण जर या 4 महिन्यात तुम्ही UDID कार्ड काढले नाही तर तुमचा पुढचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो. त्यामुळे हक्काचा पैसा चालू ठेवायचा असेल तर हे काम आधी करून घ्या. हप्त्यांची सद्यस्थिती. मे महिना संपला. पैसे कुठे आहेत? आता वळूयात आपल्या मुख्य प्रश्नाकडे, 2 महिन्यांचे हप्ते आणि प्रलंबित निधी. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी शासनाने दिव्यांग बांधवांसाठी एक विशेष शासन निर्णय काढला आणि त्यांच्या खात्यात 1500 रुपयांचा हप्ता वितरित केला. पण या योजनेतील जे इतर लाभार्थी आहेत, जसे की आपल्या विधवा महिला भगिनी, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, या सर्वांचा मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता अजूनही प्रलंबित आहे. मे महिना संपत आला तरी खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली होती की शासनाकडे जून महिन्यासाठीचा पुरेसा निधी उपलब्ध आहे. पण लक्षात घ्या, ती माहिती प्रामुख्याने दिव्यांग लाभार्थ्यांच्या निधीसंदर्भात होती. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, हयातीचा दाखला आणि मे महिन्याचं महत्त्व. आता नीट ऐका. मे आणि जूनचा हप्ता येण्यासाठी किंबहुना 2024 या संपूर्ण वर्षातील सर्व हप्ते सुरळीत सुरू राहण्यासाठी हा मे महिना तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट आहे. तहसील कार्यालयाच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांना स्पष्ट आणि जाहीर सूचना देण्यात आल्या आहेत की तुम्हाला तुमचा हयातीचा दाखला म्हणजे लाईफ सर्टिफिकेट सादर करावा लागणार आहे. यासाठी शासनाचा ऑफिशियल GR सुद्धा आला आहे. आता चांगली गोष्ट अशी की तुम्हाला हा दाखला ऑनलाईन पद्धतीने म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट काढता येणार आहे. हा ऑनलाईन काढलेला हयातीचा दाखला तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयात जमा करायचा आहे. माझी एक खाजगी टिप, ज्यावेळी तुम्ही तहसील कार्यालयात हयातीचा दाखला जमा करायला जाल तेव्हा सोबत उत्पन्नाचा दाखला सुद्धा नक्की घेऊन जा. बऱ्याचदा उत्पन्नाचा दाखला नसेल तर हेलपाटे मारावे लागतात. तुमचे हेलपाटे वाचवण्यासाठी दोन्ही कागदपत्रे एकत्रच जमा करा, जेणेकरून तुमचा पुढचा लाभ थांबणार नाही. विभागांचा गोंधळ आणि 2 हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता. आता चर्चा करूयात की हप्ता एकत्र कधी येणार. पहा, आधी दिव्यांग बांधवांना दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वळवण्यात आलं होतं. त्यामुळे हप्त्यांचे नियोजन मागे पुढे झाले. आधी दिव्यांगांना पैसे मिळायचे, मग इतरांना. पण आता पुन्हा एकदा दिव्यांग लाभार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे ट्रान्स्फर करण्यात आले आहे. जर विभाग एकच झाला असेल तर पूर्वीप्रमाणेच सर्व लाभार्थ्यांना एकाच वेळी एकाच तारखेला पैसे वितरित करायला हवेत. हाच न्याय आहे. सध्याची परिस्थिती पाहता मे महिन्याचा हप्ता येत्या 2-3 दिवसात येणे अपेक्षित आहे. जर समजा या 2-3 दिवसात तांत्रिक कारणांमुळे हप्ता आला नाही तर मात्र 5 जूनच्या आत सरकारला मे आणि जून असे दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3000 रुपये एकत्र देणे गरजेचे आहे. कारण या पैशांची आपल्या लाभार्थ्यांना किती तीव्र गरज आहे हे मला माहीत आहे. अनेक वृद्ध माता भगिनी, आजारी व्यक्ती यांच्या गोळ्या औषधांचा खर्च या पैशांवर अवलंबून असतो. त्यामुळे सरकारला नम्र विनंती आहे की 2-3 दिवस उशीर होत असेल तर थेट 3000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावेत. मित्रांनो, जर तुमच्या खात्यात हे 3000 रुपये एकत्र जमा झाले तर जेवढा आनंद तुम्हाला होईल तितकाच किंबहुना त्याहून अधिक आनंद मला होईल. तुम्हाला काय वाटतं? मे आणि जूनचा हप्ता एकत्र मिळाला पाहिजे का? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स खूप महत्त्वाच्या आहेत.
जशी पोर्टलवर नवीन तारीख येईल किंवा हप्ता जमा व्हायला सुरुवात होईल, मी सर्वात आधी व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देईल. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या एका नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.